एकनाथ शिंदेंनी मला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे असं ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनी मला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे असं संजय राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संजय राऊतांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंनी मला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे असं म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे, काय अधिकचे अपडेट्स त्यामध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे? नक्कीच आपण बघतोय की संजय राऊत यांनी ट्विट करून जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं 50 खोकेंचा मुद्दा जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि असंही म्हटलेलं आहे की गैरसंवैधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमें एक लीगल नोटीस भेजी है। याचा अर्थ 50 खोकेंचा जो मुद्दा ठाकरे गटाने उपस्थित केलेला त्याच्या संदर्भात कुठेतरी जी आहे ती एक सीएम एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जी आहे ती हे ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी असा आरोप केला होता की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जो आहे तो शिंदे यांनी अमाप पैसा त्या ठिकाणी ओतला असल्याची जो आरोप आहे तो संजय राऊत यांनी केलेला होता आणि त्यानुसार जे आहे ते आता त्यांनी त्यांचं ट्विट बघायला मिळत आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की एक लीगल नोटीस जी आहे ती संजय राऊत यांना पाठवण्यात आलेली आहे आणि या नोटिसीमध्ये हा उल्लेख करण्यात आलेला आहे की जो आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। त्याच्यामुळे आता कुठेतरी कायदेशीर लढाई जी आहे ती दोन्ही शिवसेनेच्या गटामध्ये सध्या बघायला मिळणार आहे। एकीकडे शिवसेना कोणाची या संदर्भात कायदेशीर लढाई आहे, तो दुसरीकडे आता एकमेकांवर जे आरोप केले जात आहेत या संदर्भात देखील आता कायदेशीर लढाई जी आहे ती आगामी काही दिवसांमध्ये देखील बघायला मिळते। अगदी धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे, एकनाथ शिंदेंनी मला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे असं संजय राऊतांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एकनाथ शिंदेंनी राऊतांना नोटीस बजावलेली आहे असं संजय राऊतांनीच खुद्द ट्विट करत म्हटलेलं आहे। नेमकं त्यांनी काय ट्विट केलेलं आहे आपण पाहतोय। 50 खोके एकदम ओके, इसे कहते हैं उल्टा चोर कोतवाल को डांटे। गैर संवैधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमें एक लीगल नोटिस भेजी है। वेरी इंटरेस्टिंग एंड वन ऑफ द फनी पॉलिटिकल डॉक्यूमेंट। अब आएगा मजा, जय महाराष्ट्र असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे।